आफ्टर 30s व्हॅलेंटाईन डे असा काहीसा असतो. तसा हा ब्लॉग यायला फार उशीर झालाय, पण जुने ब्लॉग्स पेंडिंग असल्यामुळे तो मी पोस्ट करू शकले नाही. आमच्या दिवसाची सुरुवात ना स्टार बाजारपासूनच झाली. रोशनला काही काम होतं, त्याच्यामुळे तो आम्हा दोघींना सोडून बाहेर गेला होता. तो येईपर्यंत आम्ही आमची शॉपिंग केली आणि त्याच्यासाठी एक छान असं गुलाबाचं फुलही घेतलं. आम्ही दोघींनी त्याला मस्त असं विश केलं. मस्त असा उसाचा रस घेतला आणि हा मोती आम्ही गोव्यावरून आणला होता आणि याची मला चांदीची अंगठी बनवायची होती आणि हेच होतं माझं व्हॅलेंटाईन डेचं गिफ्ट. घरी येऊन आमचं व्हेज बिर्याणी बनवायचं ठरलं आणि रोशनने मला पूर्ण मदत केली. कटिंग, चॉपिंग, मॅरिनेशन पर्यंतची सगळी प्रोसेस त्याने मला करू लागली आणि आम्ही बिझी होतो तोपर्यंत माझी ही गोडुली छान अशी आपल्या हाताने जेवत होती. सो इथे सगळ्या व्हेजिटेबल्स कट करून घेतल्या होत्या. पनीर मी आधीच फ्राय करून घेतले होते, गाजर, त्यानंतर इथे मी बरिस्ता सुद्धा रेडी केला होता. दही टाकलं, थोडेसे बेसिक मसाले टाकले, जिंजर गार्लिक पेस्ट, कोथिंबीर, पुदिना या सगळ्या गोष्टी टाकून बाजूला ठेवलं अर्ध्या तासासाठी. एक दोन गोष्टी सोडल्या म्हणजे फ्लॉवर सोडलं तर अगदी आमचा नॉर्मल वीकेंड असाच असतो आणि आफ्टर 30s मला वाटतं व्हॅलेंटाईन डे सुद्धा असाच असतो. तुमचाही असाच काहीसा अनुभव आहे का? नक्की कमेंटमध्ये सांगा. मस्त अशी बिर्याणी बनवली, बिर्याणी एन्जॉय केली आणि बाईकवर एक राईड घेऊन आलो आणि यासोबतच आमचा छानसा असा दिवस संपवला. बाय बाय.